बरेचदा संधी मिळत नाहीये. तू त्या अशा अभिनेत्रींपैकी आहे ती स्वतःच्या टॅलेंटवरती बरेच सिनेमे प्रोजेक्ट्स मिळवलेत, काम करतेय चांगलं. कुठे कस लागतो, काय कसोटी कुठे लागते मराठी कलाकारांची हिंदी प्रोजेक्ट्स मिळवताना? हा खूप लेयर्ड प्रश्न आहे. म्हणजे मी आता ऑनेस्टली सांगते की मी माझं एक रुटीन सांगते तुम्हाला. मी सकाळी उठते, मी माझा ब्रेकफास्ट बनवते, मग मी काय माझी दिनचर्या असेल ती करते. हे सगळं करून मला शूटला जायचं आहे. हे सगळं करून मला माझी बॅग पण पॅक करायची आहे. हे सगळं करून मला मेंटली पण शांत राहायचं आहे. हे सगळं करून मला चांगलं पण दिसायचं आहे. हे सगळं करून मला वर्कआउट पण करायचं आहे. तर आता माझ्या जनरेशन्समध्ये असं काही नाही आहे की हे काम करायला माणसं आहेत बाबा, मला काय करायचं आहे, मला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे. हे जर असतं तर मग ही सपोर्ट सिस्टीम पाहिजे, जी आपल्या बहुतांशी मध्यमवर्गीय लोकांकडे नसते, जी नाही आहे. मला असं वाटतं की ती सपोर्ट सिस्टीम जर असेल तर चित्र खूप बदलू शकतं. हे झालं खूप वरवरचं किंवा एक्सटर्नल जे मी म्हणते. ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे मला असं वाटतं की कामातूनच ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होते तुमच्या. त्यामुळे तुम्ही काय करताय, तुमचं काम कसं असावं किंवा तुम्ही काय रोल्स निवडताय हे कधी कधी मॅटर करतं, कधी कधी नाही करत. टाईपकास्ट न होऊ देणं हा खूप मोठा चॅलेंज आहे बॉलिवूडमध्ये. आणि त्याच्यात तुम्ही कधीही नकळत असे काय म्हणूया ओढले जाऊ शकता. तर त्याची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं ज्याला जमलं तो थोडा तरुण पुढे गेला असं मी म्हणते. पण आता चित्र खूप बदललंय राखी. आपले खूप कलाकार खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतात आणि मला असं वाटतं हा गोल्डन एरा आहे. कारण आता भाषेच्या लाईन्स किंवा ही इंडस्ट्री असं आता काही बायफर्केशन राहिलेलं नाही आहे. वी आर इक्वल टू द वर्ल्ड स्टेज. आणि मला असं वाटतं ही खूप अमेझिंग गोष्ट आहे. सही